जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. अजून एक मोठा फरक पडला तो म्हणजे भाजपमध्ये अनेक नेते जे दबून होते, जे नाराज होते, त्यांनी आनंदाने फोन केला आणि अभिनंदन केलेले. नाव सांगू शकाल? लोकसभेचं सुद्धा बोलावं लागेल. सो लोकसभेचे ज्या दिवशी 4 जूनला ऍक्च्युअल निकाल आले त्यावेळेला तुम्ही 21 वरनं 9 वर आलात याचं जास्त दुःख झालं की भाजप 23 वरनं 9 वर आली याचा जास्त आनंद झाला? बघा, कोणाच्या दुःखात आनंद घेणं ह्याच्यासारखे आम्ही नाही होत, आमच्या मनात ते कधीही नसतं. पण एक नक्की आहे की देशाला एक वेगळा मोकळा श्वास मिळाला, कारण जे साधारणपणे 350 400 पार हे सगळं होतं. ज्या लोकांना वाटत होतं की ते संविधान बदलू शकतात, आणि अर्थात ती लढाई काही संपलेली नाहीये. म्हणजे संविधान जर बदलायचं जर कोणी सांगत असेल फेक नॅरेटिव्ह आहे, ती सुरुवात महाराष्ट्रापासून झालेली आहे. जे घटनाबाह्य सरकार, जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे त्या संविधानाला बाजूलाच ठेवून बसवलेलं आहे. पण हे सगळं होत असताना कमीत कमी देशाने हे दाखवलं की जेव्हा तुमच्या विरुद्ध भाजपा उभा असतो, कदाचित जगातला सर्वात मोठा पक्ष ते स्वतःला मानतात, सगळ्यात जास्ती बॉन्ड्स, इलेक्ट्रल बॉन्ड, जेम्स बॉन्ड सगळं काही त्यांच्याकडे होतं, EDIT, CBI, निवडणूक आयोग, हे सगळं त्यांच्या बाजूला असताना देखील देशाने दाखवलं की देशात एक बॅलन्स आलेला आहे. 303 वरनं 240 म्हणजे कोणाच्या डोक्यात मस्ती जाऊ देत नाही हा देश, आणि सगळ्यांना जमिनीवर ठेवणारा देश आहे हे दाखवून दिलेलं आहे. कदाचित काही काही ठिकाणी जी गडबड झाली आहे, काही काही ठिकाणी आम्ही जे कोर्टात गेलोय, परवा पण ADR पण मला वाटतं कोर्टात गेलेला आहे, ह्या गडबडी नसतं झालं तर इंडिया आघाडीचं सरकार जे आता 6 महिन्यानंतर बसणार आहे ते आत्ताच बसलं असतं. आणि अजून एक मोठा फरक पडला तो म्हणजे भाजपमध्ये अनेक नेते जे दबून होते, जे नाराज होते, त्यांनी आनंदाने फोन केला आणि अभिनंदन केलेले. नाव सांगू शकाल? कशाला? महाराष्ट्रातले की वरचे सुद्धा? देशभरातले. पण याचं अनालिसिस कसं करता येईल ज्या निवडणुकीचे जे निकाल लागलेले त्या गोष्टींचा? कारण याच्यामध्ये कसं आहे की भाजपला त्यांनी सत्ता तर दिलेली आहे, ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. 240 जागा भाजपला मिळाल्या, त्यांच्या सीट्स कमी झाल्यात, ही गोष्ट बरोबर आहे. पण तरी सुद्धा विरोधी पक्षांवरती एवढा विश्वास नाही टाकलेला आहे की त्यांना पूर्ण सत्तेची चावी त्यांच्या हातात दिलेली आहे. मग याकडे कसं बघता येईल? महाराष्ट्राने वेगळ्या पद्धतीने मतदान केलं असं वाटतं का? देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती म्हणून ते तसं झालं? ह्याच्यात महत्वाचं म्हणजे जो पक्ष स्वतःला 400 पार सांगतो आणि 272 घेऊ नाही शकत किंवा देश त्यांना तेवढा आशीर्वाद देत नाही, त्यांचा विजय नाही आहे, हा हारच आहे. जे नेते खरोखर ते खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होतं. भाजपमध्ये ही चर्चा सुरू आहे माझ्या कानावर आहे, मला माहित नाही, त्यांच्या अंतर्गत राजकारणात मला जायचं नाहीये. पण मूळ मुद्दा हा आहे की आज आपण पाहतोय देशामध्ये जे विरोधी पक्ष आज आपण पाहतोय समोर आहे, नीटची परीक्षा कॅन्सल होणं, पोस्टपोन होणं, अनेक गोष्टी पार्लमेंटमध्ये ज्या विरोधी पक्षाला आवाज मिळाला, गेले 10 वर्ष ना विरोधी पक्षामध्ये आवाज होता ना भाजपमध्ये आवाज होता. आणि हेच मी सांगतोय, कुठे ना कुठेतरी हा बॅलन्स येणं गरजेचं आहे. देशातला प्रत्येक राज्याचा आवाज तिथे ऐकणं गरजेचं आहे, प्रत्येक राजकीय प्रवाहाचा, राजकीय पक्षाचा आवाज तिथे ऐकणं गरजेचं असतं. कारण हा देश नुसतं काही दिल्लीतून चालणारा देश नाहीये, वेगळ्या वेगळ्या राज्यातून तिथे निवडून देतो. आणि भाजपाला ज्यांच्या सोबत जायला लागलेलं आहे, TDP असेल, JDU असेल, मांझी असतील, चिराग पासवान असतील, त्यांना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केलाच होता. आणि हे सगळे हिंदुत्ववादी पक्ष आहेत का? पण हे तर आता राजकारणाचं एक रूपच झालंय ना की तुम्हाला सुद्धा काँग्रेस बरोबर जावं लागतंय, शरद पवारांबरोबर जावं लागतंय, तसं भाजपला त्यांच्या बरोबर जावं लागतंय कुठे. मग हे जर होत असेल, मग भाजपने आम्हाला हिंदुत्व काय असतं ते शिकवू नये. पण तरी सुद्धा अनालिसिस तर हेच दाखवत आहे ना की अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे अल्पसंख्याक समुदायाची मतं तुम्हाला पडली नसती तर तुमचे उमेदवार निवडून आले नसते. दक्षिण मुंबई असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल, या हे 2 खास करून मतदारसंघ जर आपण बघितले तर इकडे तुम्ही कसं बघता? आता अनेकांचं म्हणणं की आता त्या पद्धतीची परिस्थिती बघतच नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, पण बांगलादेशमधले जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्याबद्दल भाजपच्या मनात काय आज? 5 वर्षापूर्वी त्यांच्याच नावावर भाजपाने इथे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. CA, NRC, हे ते. CA तर लागू झालंय, मग का तिथे जात नाहीत? जे आम्हाला प्रश्न विचारतायत घरी बसून ट्विटरवर, तिथे का नाही बघत आहे? म्हणून हे जे प्रश्न ना, मायनॉरिटी, मेजॉरिटी, हा समाज, तो समाज, हा धर्म, जात, आम्ही हे कधी जातपात धर्म बघत नाही. आमचं जे गाणं आहे शिवसेनेचं ते जातपात धर्म, शिवसेना शिवसेना शिवसेना. आणि म्हणून देशाच्या नागरिकांनी जे काय आहे ते मतदान केलेलं आहे आणि समोर आहे आपलं.